मेथीचा एकदम खुसखुशीत आणि 5 ते 6 दिवस टिकणारा पराठा बनवायचा असेल तर ह्या पद्धतीने बनवा. इथे एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर जास्त दिवस हा पराठा टिकवायचा असेल तर कांद्याचं प्रमाण कमी टाकायचं. एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. कांद्यानंतर घेऊया आपण लसूणची पात थोडीशी. पात नसेल तर नाही टाकली तरी काहीच हरकत नाही. थोडीशी कढीपत्त्याची पानं बारीक करून घेऊयात. मेथी मी धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवली. जेव्हा पूर्ण कोरडी होईल मेथी तेव्हा घ्यायची. आता इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, साधारण अर्धी वाटी. कोरडी झालेली मेथी एकदम बारीक चिरून घ्यायची. ही सर्व एका मोठ्या ताटात काढूया आपण. याच्यावर टाकूया अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, तीळ, 1 चमचा जिरं आणि थोडासा ओवा, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या कुटून घेतल्यात आणि 1 मोठा चमचा तेल घालायचं. त्याच्यावर कणिक टाकायची. ह्या कणकेमध्ये पाणी टाकण्याच्या आधी सर्व पीठ आणि हे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि मगच कणिक मळायची मध्यम घट्ट. ह्या वाटीने 2 वाट्या कणिक घेतलेल्या आहे आणि तेवढंच बारीक चिरलेली मेथी होती. 1-2 मिनटं हे कणिक ठेवल्यानंतर लगेच ह्याचे पराठे बनवून घ्यायचे. पराठे लाटताना तेलावर न लाटता कणकेवर लाटायचे, म्हणजे पराठे सॉफ्ट पण बनतील आणि खुसखुशीत पण बनतील. तुम्हाला एकसारखे बनवायचे असतील तर एखाद्या झाकणाच्या साहाय्याने याचे आकार बनवा किंवा अगदी असे केले तरी छान होतात. पातळ लाटायचे म्हणजे जास्त दिवस टिकतात. तवा तापल्यानंतरच हा पराठा तव्यावर टाकायचा किंवा पॅनमध्ये टाकायचा. एक बाजू थोडीशी भाजली की पलटायचा आणि थोडंसं तेल घालायचं आणि छान खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही बाजूंनी. खूप टेस्टी बनतात, एकदम खुसखुशीत बनतात ह्या पद्धतीने बनवलेले पराठे. फक्त 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर हे पराठे एकदम छान बनतील. हे पराठे लाटताना कणकेवर लाटायचे आणि कणिक मळताना त्याच्यामध्ये तेल घालायचं. एकदम टेस्टी आणि खुसखुशीत पराठे तयार आहेत. ह्या पद्धतीने नक्की करून बघा, खूप सुंदर बनतात. धन्यवाद.